श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 15 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द टेबल फॉर अँगल AWB. आता आपल्याला इथं AWB हा अँगल दिलेला आहे. ओके, आणि आपल्याला खाली टेबल दिलेला आहे, तो कंप्लीट करायचा आहे. आता फर्स्ट त्यामधील पॉईंट बघा. पॉईंट्स इन द इंटिरियर. आता फर्स्ट इंटिरियर म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. हा जो अँगल आहे त्याच्या आतील साईडचे जे आहेत पॉईंट्स त्याला काय म्हणायचं, इंटिरियर म्हणजे आतील साईडला. ते आपल्याला इथं काय सांगायचं आहे. आता इंटिरियर पॉईंट्स कोणते कोणते आहेत बघा. पॉईंट R आहे, पॉईंट C आहे, पॉईंट X आहे आणि पॉईंट N आहे. तो आपल्याला काय लिहायचा आहे इथं. कोणता पॉईंट R, नंतर पॉईंट C, ओके, नंतर कोणता पॉईंट X, ओके, अँड पॉईंट N. पॉईंट N. आता बघा, पॉईंट्स इन द एक्सटिरियर. एक्सटिरियर म्हणजे काय, तर हा अँगल आहे त्याच्या बाहेरच्या साईडचे जे एक्सटिरियर म्हणजे जे बाहेरच्या साईडचे जे पॉईंट्स आहेत त्याला काय म्हणायचं, तर एक्सटिरियर. असे कोणते पॉईंट्स आहेत ते आपण बघूया. पॉईंट T आहे, पॉईंट U आहे, राईट. पॉईंट T, पॉईंट कोणता U, नंतर कोणता आहे बघा, आता हे नाहीत, नंतर पॉईंट Q आहे. ओके, पॉईंट Q, नंतर कोणता पॉईंट V होणार आहे, पॉईंट V, नंतर कोणता पॉईंट Y होणार आहे, पॉईंट Y. ओके, नंतर पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स. आर्म्स म्हणजे काय, तर हा जो अँगल आहे त्याच्या बरोबर आर्म्सवरती जे आहेत ते अँगलवरती जे आहे ते कोणते येणार आहेत, पॉईंट A येणार आहे, पॉईंट W येणार आहे आणि पॉईंट B येणार आहे, राईट. बघा आता काय होणार आहे, पॉईंट A, पॉईंट W आणि पॉईंट B बरोबर म्हणजे ह्या ज्या अँगलवरती येणारे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट B. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 पहा. नेम द पेयर्स ऑफ ॲडजस्टंट अँगल्स इन देअर फिगर बिलो. आता आपल्याला इथं दोन म्हणजे हे दिलेले आहेत, फिगर दिलेली आहे, त्यामधली ॲडजस्टंट अँगल्सची पेयर आपल्याला सांगायची आहे. ओके, फर्स्ट आपण ॲडजस्टंट अँगल्स म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. ओके, बघा आता मी इथं अँगल ड्रॉ करते. आता समजा हा अँगल मी ड्रॉ केलेला आहे. फर्स्ट ॲडजस्टंट अँगल्स म्हणजे काय ते बघूया. म्हणजे काय आहे, तर कॉमन व्हर्टेक्स, कॉमन व्हर्टेक्स, नंतर कॉमन आर्म, कॉमन आर्म आणि काय सेपरेट इंटिरियर, सेपरेट इंटिरियर. ओके, जर असेल म्हणजे दोन अँगल्समध्ये कॉमन व्हर्टेक्स, कॉमन आर्म आणि सेपरेट इंटिरियर असेल तर ते ॲडजस्टंट अँगलची पेयर होते. ओके, आता ह्या दोन अँगलमध्ये हे दोन अँगल्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स ही झालेली आहे, राईट. कॉमन आर्म हा झालेला आहे आणि सेपरेट इंटिरियर म्हणजे हे जे दोन अँगल्स आहेत त्याच्यामध्ये सेपरेट इंटिरियर हे दोन झालेले आहेत, राईट. असे ज्यावेळी अँगल्स असतात त्याला काय म्हणायचं, तर ॲडजस्टंट अँगल्स म्हणायचं. ओके, आता आपण बघूया इथं कोणते अँगल्स आपली पेयर येतात. आता फर्स्ट फिगर तुम्ही दिलेली आहे, ह्यामध्ये दिलेली आहे, त्यामध्ये बघा आता BNA आणि ANC. आता जर आपण हे जर दोन अँगल्स जर घेतले, समजा BNA, ANC, ह्याच्यामध्ये हे अँगल्स आहेत ते ॲडजस्टंट होतात. तुम्ही बघितलं तर ॲडजस्टंट अँगलची डेफिनेशन काय आहे, कॉमन व्हर्टेक्स हा झालेला आहे, कॉमन आर्म हा झालेला आहे, राईट. आणि नंतर हे जे दोन आहेत ते सेपरेट इंटिरियर आहेत. त्यामुळे फर्स्ट ह्यामधील कोणतं पेयर येणार आहे, तर अँगल BNA अँड अँगल ANC, अँगल BNA अँड अँगल ANC. ओके, आता सेकंड पेयर आपण बघूया. तसंच अँगल ANC
आणि अँगल CNB हेही ॲडजस्टंट येणार आहेत, राईट. का तर कॉमन व्हर्टेक्स हा आलेला आहे, कॉमन आर्म हा आलेला आहे आणि म्हणजे दोन्हीही इंटिरियर आहेत ते सेपरेट आहेत, राईट. म्हणजेच कोणतं ANC अँगल ANC. ओके. अँड अँगल आता CNB किंवा BNC आपण कसंही लिहू शकतो, BNC. ओके. आता थर्ड बघा, आता कोणता आपण घेऊया, हा अँगल आणि हा अँगल घेऊया. ह्याचंही तुम्ही बघितलं तर ह्या दोन अँगलचं कॉमन व्हर्टेक्स होतं, नंतर कॉमन आर्म हा होतो आणि इंटिरियर सेपरेटली होतात, राईट. म्हणजेच कोणतं होणार आहे, अँगल BNC अँड अँगल BNA अँड अँगल BNA. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त 3च पेयर्स होतात. आता आपण सेकंड फिगरमध्ये बघूया कोणतं होतं ते, म्हणजे ॲडजस्टंट अँगलची पेयर कोणती होते ते. तुम्ही लक्ष देऊन ही फिगर बघितलीत तर तुमच्या असं लक्षात येईल की फक्त ह्यामध्ये एकच पेयर होते, म्हणजे ॲडजस्टंट अँगलची PQR आणि PQT. का तर ह्यामध्ये बघितलं तर तुम्ही कॉमन व्हर्टेक्स येतोय, एकच येतोय, नंतर कॉमन जो आर्म ही येतोय, राईट, एकच, आणि हे जे आहे ते इंटिरियर आहे ते सेपरेटली येतात. आता आपण हा अँगल घेऊ शकत नाही, का तर त्याला दुसरा अँगल इथं ॲडजस्टंट कोणताही नाही, त्यामुळे ह्यामधील एकच पेयर येते. ओके. म्हणजे ह्याचं कोणतं येणार आहे तर अँगल PQR अँड अँगल कोणता PQT. ओके. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, ॲडजस्टंट अँगल्स म्हणजे कॉमन व्हर्टेक्स, कॉमन आर्म आणि सेपरेट इंटिरियर अँगल्स, म्हणजे इंटिरियर्स आहेत त्याचे सेपरेटली. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3, आर द फॉलोइंग पेयर्स ॲडजस्टंट अँगल्स इफ नॉट स्टेट द रिझन. आता आपल्याला खाली फिगर दिलेली आहे, तिथं काय ओळखायचं आहे आपल्याला, हे ॲडजस्टंट अँगल्स आहेत का, खाली जे दिलेले आहेत ते पेयर्स, आणि जर नसतील तर त्याचं रिझनही आपल्याला सांगायचं आहे का नाहीत ते. ओके. आता त्यामधील फर्स्ट बघा, अँगल PMQ अँड अँगल RMQ. आता PMQ कुठं आलेला आहे बघा, PMQ हा अँगल आला, PMQ, राईट. आणि नंतर RMQ. ओके. आता तुम्ही बघितलं तर ह्या दोन्हीचा कॉमन आर्म एकच आलेला आहे, MQ, आणि व्हर्टेक्स ही कॉमन आलेली आहे, आणि दोन्हीचे इंटिरियर आहेत ते सेपरेटली आलेले आहेत, राईट. त्यामुळे ही जी म्हणजे पेयर आहे तो काय आहे, ॲडजस्टंट अँगलची पेयर आहे, राईट. म्हणून आपल्याला फर्स्टचा आन्सर काय लिहायचा आहे, द पेयर्स आर ॲडजस्टंट अँगल्स. ओके. आता सेकंड बघूया आपण. सेकंड बघा काय आहे, अँगल RMQ अँड अँगल SMR. आता RMQ, राईट, आणि SMR, RMQ आणि SMR. आता तुम्ही बघितलं तर इथं कॉमन व्हर्टेक्स येतोय पण कॉमन आर्म येत नाही, राईट, आणि सेपरेट इंटिरियर ही येत नाहीत, त्यामुळे ही पेयर आहे ही ॲडजस्टंट अँगलची होत नाही, राईट. म्हणजे आपण कसं लिहायचं आहे, द पेयर्स आर नॉट ॲडजस्टंट अँगल्स बिकॉज इंटिरियर्स, ओके, इंटिरियर्स ओनली लिहिलं तर चालते, इंटिरियर्स आर नॉट सेपरेट. हे इंटिरियर्स आहेत ते सेपरेट पाहिजेत, पण इथं इंटिरियर्स आहेत ते सेपरेट नाहीत आणि कॉमन आर्मही नाही. आता ते लिहिणं गरजेचं नाही, फक्त आपण इंटिरियर्स आर नॉट सेपरेट लिहिलं तरीही चालेल. ओके. आता थर्ड बघूया आपण, कोणता थर्ड काय आहे अँगलची पेयर, RMS अँड RMT. RMS, ओके, आणि RMT.
आता हेही तुम्ही बघितलं, RMS आणि RMT ह्याचा कॉमन व्हर्टेक्स होतो पण कॉमन आर्म होत नाही. आता RMS आणि SMT झालं असतं तर झाले असते, पण आपल्याला काय दिलेलं आहे इथं RMS आणि RMT, त्यामुळे ही पेयर आहे ती काय ॲडजस्टंट होत नाही. इथंही सेम आन्सर तेच येणार आहे. द पेयर्स आर नॉट ॲडजस्टंट angles because interiors are not separate. ओके, सेपरेट. आता फोर्थ बघा काय आहे. फोर्थ पेयर आपण घेऊ SMT अँगल SMT अँड RMT SMT RMS आहे. ओके, SMT आणि RMS. आता तुम्ही हे दोन अँगल्स बघितले तर SMT आहे आणि RMS आहे. आता कॉमन व्हर्टेक्स हा झाला, कॉमन आर्म ही झालेली आहे, राईट. आणि दोन्हीही सेपरेट ह्याचे इंटिरियर्स आहेत, त्यामुळे ही जी पेयर्स आहेत ती ॲडजस्टंट अँगलची आहे. ओके, म्हणजे काय लिहायचं आहे आपल्याला इथं, द पेयर्स आर ॲडजस्टंट अँगल्स. ओके, रिझन लिहिण्याचं कारण नाही, आपल्याला जर नसेल पेयर तरच त्याचं रिझन लिहायचं आहे. ओके स्टुडंट, तर बघा आपल्या अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 15 आहे तो शिकवून काय कंप्लीट झाला आहे. आणि असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.